Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture we are going to discuss a new topic number 4.1. The name of the topic is History of Novel. स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. फर्स्टली वी आर गोइंग टू डिस्कस द ओरिजिन ऑफ नॉवेल, म्हणजे नॉवेलचा नक्की उगम कसा झाला हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. At the beginning of the paragraph of this part, the 18th century has gifted English literature two entirely new forms, which are without any traces in the ancient classical heritage. It means in the 18th century, it has gifted to the English literature the two new forms. The first one is periodical essay and the second one is novel. साधारणतः 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचरला दोन नवीन फॉर्म्स एक देणगी म्हणून दिलेली आहेत. ते म्हणजे काय? द फर्स्ट वन इज पिरियडिकल एसे. पिरियडिकल म्हणजेच काय? नियतकालिके आपण त्याला म्हणतो. अँड सेकंड वन इज नॉवल, कादंबरी. असे हे दोन न्यू फॉर्म्स 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचरला ॲज अ गिफ्ट म्हणून आपल्याला दिलेलं होतं. बोथ ऑफ these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, and realistic plane, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. Student, 18th century, it was the age of intellectual and sentimental and realistic plan. It means the people in the 18th century were very intelligent, emotional, and realistic, which helped them to look more purposeful and virtuous life. साधारणतः 18व्या शतकामध्ये जे जे 18व्या शतकामधले ज्या व्यक्ती आहेत किंवा जे ह्युमन लाईफ होते त्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये परिवर्तन घडल्यामुळं नॉवेल हा जो प्रकार आहे, हा जो जॉनर आहे, त्या 18व्या शतकामध्ये जास्तीत जास्त उदयाला आपल्याला आलेला पाहायला मिळतो. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. So in the today's, it is a very it is one of the famous literary genre in English. आणि आता सध्याच्या काळामध्ये सगळ्यात फेमस लिटररी जॉनर जर कोणतं पाहिलं असेल तर नॉवेल आहे. बिकॉज इट बिकम व्हेरी पॉप्युलर इन दॅट पिरियड ऑफ 18th सेंचुरी. 18व्या शतकापासून साधारणतः नॉवेल हे जे जॉनर आहे, लिटररी जॉनर आहे, ते खूप फेमस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन in this slide we are going to discuss the definition of novel. What is meant by novel? A novel is a relatively long narrative fiction which describe intimate human experiences, normally in the prose form. You know that the meaning of the definition of the novel, it is a long narrative fiction. एक खूप दीर्घ कथा, एका तुलनेने कादंबरी ही काय एक प्रकारची एक दीर्घ लेखन केलेली एक कथा असते. अँड इट डिस्क्राईब द इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फिक्शन. आणि शक्यतो नॉवेल जे आहे ते एक प्रोज फॉर्ममध्ये असते, म्हणजे एका लेसन फॉर्ममध्ये पॅराग्राफ वाईज अशा प्रोज फॉर्ममध्ये लिहिलेल्या ज्या जॉनरला किंवा जे रायटिंग स्किल आहे त्याला काय म्हणतो आपण? नॉवेल. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराईव्ह फ्रॉम इटालियन वर्ड नॉवेला. इट मीन्स समथिंग न्यू. हा जो नॉवेल हा वर्ड आहे तो कुठून इट कम्स फ्रॉम इटालियन वर्ड नॉवेला. नॉवेल हा वर्ड नॉवेला हा ज्या इटालियन वर्डपासून तयार झालेला आहे. अँड द मिनिंग ऑफ द नॉवेला इट मीन्स न्यू. इट समथिंग न्यू, म्हणजे नवीन काहीतरी त्यामध्ये वर्तवलेलं असतं किंवा वर्णन केलेलं असतं, त्याला काय म्हणतो आपण? नॉवेला. इट मीन्स न्यू. अ नॉवेल इट नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग it with more details of time, place, nature, people, and their minds, their gestures, and activities. Here, this is the first feature of the novel. A novel, it narrates the story. Embellishing means decorate it with more details of time, place, nature, people, and their minds. साधारणतः नॉवेल हे काय एक डेकोरेटिव्ह लँग्वेज असते, एक नॅरेटिंग द स्टोरी इन अ डेकोरेटिव्ह फॉर्म, लाईक डिटेल्स ऑफ टाइम्स, म्हणजे त्या कोणत्या काळातल्या आहेत, कोणता टाईम मेन्शन केलेला आहे त्या काळामधला, प्लेस, त्या काळातलं कोणतं प्लेसच्या रिलेटेड ती नॉवेल कादंबरीची गोष्ट आहे ती घडते,
नेचर तिथलं कसं आहे, तिथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे, तिथले पीपल्स त्या नॉवेलमधले जे डिस्क्रिप्शन केलेलं आहे, कोणत्या एजमधले आहेत ते पीपल्स, देअर माइंड्स, त्यांची स्ट्रॅटेजी कशी आहे, त्यांचं इंटेलेक्च्युअल माइंड कसं आहे, त्यांचे जेस्चर्स कसे आहेत, त्यांची ॲक्टिव्हिटी कशा आहेत. सो ऑल काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज विच आर प्रेझेंट, विच आर नॅरेट थ्रू द स्टोरी ऑफ अ नॉवेल. अशा पद्धतीने त्या नॉवेलमध्ये अशा एका पर्टिक्युलर टाईमची, प्लेसची, नेचरची, तिथल्या राहणाऱ्या लोकांची जेस्चर, त्यांची ॲक्टिव्हिटीज, हे सगळं त्या रिप्रेझेंट त्या एका नॉवेलमधून प्रेझेंट केलं जातं. म्हणजे एक नॉवेल म्हणजे त्या काळातला पूर्णपणे घडलेला जो इतिहास आहे किंवा त्या काळातली असणारी जी ह्युमन लाईफ आहे, हे सगळं डिस्क्रिप्शन त्या काळातलं केलं जातं. So novel, it creates the picture of the society of that time. You know that when we read any types of novels, then we find out the picture of that society which describe the time. त्या काळातली जी पिक्चर आहे, त्या काळातली जी सोसायटी कशी होती, समाजव्यवस्था कशी होती, हे सगळ्याचं पिक्चर त्या वेन वी रीड द नॉवेल, देन वी नोटीस दॅट इट हाऊ द पीपल्स हू लिव्ह इन दॅट सोसायटी, व्हॉट आर द what are the strategies, what are the activities they are doing in that period. त्या पिरियडमध्ये त्यांचे ॲक्टिव्हिटीज काय आहे, त्यांचं हे काय आहे, हे सगळं त्या नॉवेलमध्ये डिस्क्राईब केलं जातं. नॉवेल्स मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन द ड्रामा अँड पोएट्री. नॉवेल इट बिकम व्हेरी इझी टू अंडरस्टँड मोर दॅन ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा नॉवेल हे काय, इट बिकम व्हेरी इझी टू अंडरस्टँड, म्हणजे समजायला ती सोपी असते. इन द मॉडर्न एरा, नॉवेल हॅज ॲडॉप्टेड अ लिटररी प्रोज. आणि सध्याच्या काळामध्ये एक लिटररी प्रोज म्हणून आपल्याला नॉवेल हे आपल्यासमोर उदयाला आलेलं पाहायला मिळतं. हिअर आर द सम फीचर्स ऑफ द नॉवेल्स. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर हॅज हिस्ट्री अबाउट 2000 years. You know that there are so many features of the novels. So the novel are also one of the features. Novel has history of about 2000 years. नॉवेल साधारणतः 2000 वर्षापूर्वीचा काय आहे, एक इतिहास आहे. अमंग द प्रिकर्सर्स इट मीन्स फॉरेनर्स, किंवा आपण जे म्हणतो आपले जे फोर फादर्स आहेत किंवा जे ॲन्सिस्टर्स आहेत, आपले जे पूर्वजांपासून ती पिढी जात आलेली हा प्रकार आहे. ऑफ नॉवेल्स, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन अ ग्रीक रोमॅन्स dating from the 2nd to 6th century may the top the list. From the 2nd to 6th century, novels like of collection of Greek romance. साधारणतः 2ऱ्या शतकापासून ते 6व्या शतकामध्ये आपल्याला नॉवेल्स शक्यतो ग्रीक रोमॅन्सच्या रिलेटेड पाहायला मिळतात. इट मीन्स इट इज अ ग्रुप ऑफ अ स्टोरीज रिटन इन अ पोएटिक लँग्वेज. आता ग्रीक रोमॅन्स म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ अ स्टोरीज रिटन इन अ पोएटिक लँग्वेज. म्हणजे जुन्या काळामध्ये नॉवेलची जी लँग्वेज होती किंवा त्याचा रिटन फॉर्म होता, तो इट बिकम अ पोएटिक लँग्वेज. पोएटिक लँग्वेजमध्ये जुन्या काळामध्ये नॉवेल्स लिहिल्या जात होत्या. बट इन द 18th century, द नॉवेल्स विच आर रिटन इन अ प्रोज फॉर्म. That's why we called 18th century has given a gift to a English literature. त्यामुळेच आपण 18व्या शतकामध्ये आपण म्हणतो की 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचरला एक वेगळं गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, ॲज अ नॉवेल म्हणून. कारण 18व्या शतकापासून लोकांमध्ये जे रिअलिस्टिकपणा वाढला, इंटेलेक्च्युअलपणा वाढल्यामुळं आपण ती नॉवेल प्रोज फॉर्ममध्ये लिहायला सुरुवात केली. आणि त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर नॉवेल सगळ्या शक्यतो पोएटिक फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, देन from the 2nd to 6th century, where the imaginative and delightful and the theme of these stories were ideal love and marvelous adventures. त्यामुळे आपण जर पाहिलं, जर ग्रीक रोमॅन्स जरी रिलेटेड जर पाहिलं, साधारण 2ऱ्या ते 6व्या शतकामधल्या ज्या ग्रीक रोमॅन्स ज्या नॉवेल्स आहेत, त्यामुळे त्यातल्या ज्या स्टोरीज जर पाहिल्या, द these those novels describe the stories of ideal love, मार्वलस ॲडव्हेंचरसच्या रिलेटेड, नाईट्स म्हणजे जे सरदार आहेत किंवा मोठे मोठे राजा आहेत, हिरोज आहेत, ॲडव्हेंचरस आहेत, क्विस्ट्स आहेत, म्हणजे अशा ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या नॉवेल्स आहेत, ह्याचं फक्त त्यामध्ये डिस्क्रिप्शन केलं जात असायचं. बट नॉवेल डील्स विथ इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर. त्या काळातल्या ज्या नॉवेल्स होत्या, ते सगळे इमॅजिनेटिव्ह वर्ड्समधल्या होत्या, डिलाइटफुल स्टोरीज
त्यामध्ये डिस्क्राईब केल्या होत्या. आयडियल लव्ह, मार्वलस ॲडव्हेंचर्स ह्या रिलेटेड त्याचं डिस्क्रिप्शन असायचं. इट अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. सो दिस टाईप ऑफ क्रिएटिव्ह रायटिंग वेअर कंटिन्यू फॉर अ नेक्स्ट 1000 years. साधारणतः ही जी कंटिन्युटी होती ॲडव्हेंचरस स्टोरीची, जी लव्ह स्टोरी होत्या, हे शक्यतो पुढं हजारो वर्ष कंटिन्युटी ती तशीच राहिली. बट द नॉवेल्स इन अ मॉडर्न एरा युजली मेक्स यूज अ लिटररी प्रोज. पण आता सध्या मॉडर्न एरामध्ये हा प्रोज फॉर्ममध्ये आल्यामुळं आपल्याला नॉवेलमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हिअर आर सम एक्झाम्पल्स. सॉरी, इट अफेक्ट्स द क्रिएटिव्ह रायटिंग्स ऑफ नेक्स्ट 1000 years. साधारणतः कितीतरी वर्ष ही जे 1000 years हे अशाच पद्धतीचे क्रिएटिव्ह रायटिंग जे मार्वलस स्टोरीज आहेत, ज्या लव्ह स्टोरीज आहेत, ह्या कंटिन्यू चालत राहिल्या. Here are some examples of novels written in the past 1000 centuries. साधारणतः आधीच्या काळामध्ये कोणकोणत्या नॉवेल्स लिहिल्या गेलेल्या होत्या त्या आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत. द फर्स्ट वन इज इकोलॉगस. इकोलॉगस विच रिटन बाय व्हर्जिल्स. ही जी इकोलॉगसची नॉवेल आहे ही कोणी लिहिलेली, तर व्हर्जिल्स यांनी लिहिली आहे. इकोलॉगस वॉज अ कलेक्शन ऑफ 10 स्टोरीज. इकोलॉगस हे काय आहे, तर एक कलेक्शन ऑफ 10 स्टोरीज, 10 शॉर्ट स्टोरीजचं एक कलेक्शन आहे. इच इच रिटन इन अ पोएटिक लँग्वेज. प्रत्येक स्टोरी ही कशी आहे, ही पोएटिक लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे. बट दोज वेअर ऑल नॅरेटिव्ह स्टोरीज, वी कॉल इट इज अ नॉवेल. कारण ह्या सगळ्या नॅरेटिव्ह स्टोरीज आहेत. पोएटिक लँग्वेज जरी वापरली असली तरी त्या नॅरेटिव्ह स्टोरीज असल्यामुळं सो वी कॉल इकोलॉगस इज अ नॉवेल. त्यामुळे इकोलॉगस आपण काय म्हणू शकतो, ही एक नॉवेल आहे. ओके, सो द नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल्स ऑफ अ नॉवेल इज मार्टे डी आर्थर, विच वॉज रिटन बाय अ व्हेरी फेमस नॉवेलिस्ट थॉमस मॅलरी. थॉमस मॅलरी यांची जी मार्टे डी आर्थर आहे, मार्टे डी आर्थर नावाची जी कादंबरी आहे, इट वॉज ऑल्सो डिवायडेड इन सेव्हरल पार्ट्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. ही पण एक शॉर्ट स्टोरीजमध्ये डिवायडेड केलेली, त्याचे वेगवेगळे सेपरेट पार्ट आहेत. अँड ईच स्टोरी इज ऑल्सो रिटन इन अ पोएटिक लँग्वेज बट कनेक्टेड टू ईच अदर, सो वी कॉल्ड इट इज अ नॉवेल. साधारणतः ह्याचे पण वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीजचे असे पार्ट्स आहेत. आणि सो इच स्टोरीज इन दिस नॉवेल्स रिटन इन अ पोएटिक लँग्वेज, पोएटिक लँग्वेजमध्ये लिहिले असल्यामुळं सो वी कॉल इट इज अ नॉवेल. त्यालाच आपण नॉवेल असं म्हटलेलं आहे, बिकॉज इट नॅरेटिव्ह लँग्वेज, नॅरेटिव्ह असल्यामुळं त्याला आपण नॉवेल असं संबोधलं जातं. द नेक्स्ट वन इज कॅन्टरबरी टेल्स. कॅन्टरबरी टेल्स विच वॉज रिटन बाय जॉफ्री चॉसर. And who is the Geoffrey Chaucer? Who is the one of the most popular poet and author, widely considered the greatest English poet of a middle age. साधारणतः मिडल एजमध्ये साधारणतः त्यांना एक ग्रेटेस्ट ऑथर म्हणून, ग्रेटेस्ट पोएटिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही इज अ बेस्ट नोन फॉर कॅन्टरबरी टेल्स. त्यांची जी कॅन्टरबरी टेल्स नावाची जी कादंबरी आहे ही खूप फेमस, इट बिकम व्हेरी फेमस अँड पॉप्युलर नॉवेल्स. ही हॅज बीन कॉल्ड अ फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर. त्यांना इंग्लिश लिटरेचरचे फादर म्हणून सुद्धा पदवी मिळालेली आहे. अँड अल्टरनेटिव्हली द फादर ऑफ इंग्लिश पोएट्री. आणि फादर ऑफ इंग्लिश पोएट्री ॲज वेल ॲज आपण त्यांना फादर ऑफ इंग्लिश पोएट्री म्हणून सुद्धा संबोधलं जातं. देन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल्स. आता इंग्लिश नॉवेलच्या रिलेटेड अजून कोणत्या नॉवेल्स आहेत, तर द नेक्स्ट वन इज देर इज अनादर नॉवेल्स हुज नेम मेन्शन ॲट द बिगिनिंग ऑफ द 4th पॅराग्राफ. 4थ्या पॅराग्राफमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला ते नाव दिसेल. द नॉवेल नेम इज टेल ऑफ गेंजी, रिटन बाय अ मुरासाकी शिकिबो इन अ 1010. It has described as the world's first novel. It is a Japanese novel. साधारणतः जगातली ही पहिली नॉवेल असेल मुरासाकी शिकिबो, अँड इट इज अ जॅपनीज नॉवेल. आणि ही कोणती आहे, तर जॅपनीज नॉवेल आहे. द नेक्स्ट वन इज द युरोपियन नॉवेल. लेट्स टर्न टुवर्ड द युरोपियन नॉवेल्स. युरोपियन नॉवेल्समध्ये काय झालं, युरोपियन नॉवेल्स इज बिगिन्स विथ डॉन क्युझटी. डॉन क्युझटीपासून युरोपियन नॉवेल्सची सुरुवात झाली. रिटन बाय अ स्पॅनिश रायटर मिगुएल डी सर्व्हांटिस. मिगुएल डी सर्व्हांटिस जे आहेत त्यांनी युरोपियन नॉवेल्सला सुरुवात केली, आणि त्यांची जी पहिली नॉवेल्स आहे डॉन क्युझटी, विच वॉज published in 2 parts between
1605 अँड 1615. साधारणतः 1605 आणि 1615मध्ये हे दोन पार्ट्समध्ये ही नॉवेल्स पब्लिश झालेली पाहायला मिळते. देन लेट्स मूव टुवर्ड्स द 18th सेंचुरी. 18th सेंचुरीमध्ये काय घडलं तर बघा, इन द न्यूजपेपर अँड मॅगझिन स्टार्टेड इन अ 18th सेंचुरी. So it is the so the large numbers of readers from the middle class were attracted towards these newspaper and magazines. साधारणतः 18व्या शतकामध्ये न्यूजपेपर आणि मॅगझिन्स हेच पब्लिश करायला किंवा प्रिंटिंग करायला सुरुवात झाली, बिकॉज देर आर सो मेनी पीपल्स फ्रॉम मिडल क्लास वेअर अट्रॅक्टेड टुवर्ड्स दीज न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स. ह्या न्यूजपेपर आणि मॅगझिनच्या रिलेटेड बरेचसे मिडल क्लास लोक त्या त्या म्हणजे न्यूजपेपर आणि मॅगझिन ह्याकडे वळाली. सो these new readers had little interest in a romance and tragedies. आणि हे जे नवीन रीडर्स होते त्यांचा जो इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये त्यांचं रोमांस आणि ट्रॅजेडीज हे वाचण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट नव्हता. दे आर इंटरेस्टेड रीडिंग इन अ न्यूजपेपर मॅगझिन्स अँड रिअलिस्टिक. जे आहे जे इंटेलेक्च्युअल आहे ते त्यांना वाचायला खूप आवडत होतं. त्यामुळे त्यांना जो इंटरेस्ट होता जुन्या काळामधल्या ज्या स्टोरीज होत्या रोमॅन्सेस किंवा ट्रॅजेडीच्या रिलेटेड हे त्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता. So it was the time to need a new type of literature that would express the new ideas of the 18th century. त्यामुळे हा जो काळ होता तर काय होतं, एक नवीन टाईपचं जे लिटरेचर आहे किंवा नवीन ज्या आयडियाज आहेत त्या 18व्या शतकामध्ये हळूहळू त्याच्या उगम व्हायला सुरुवात झाली आणि 18व्या शतकामध्येच खऱ्या अर्थाने नॉवेलची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो हिअर आर द सम इमेजेस रिलेटेड अबाउट सम मशिनरीज यूज फॉर प्रिंटिंग अ न्यूजपेपर्स and also some images of a newspaper which were published or printed in the 18th century. 18व्या शतकामध्ये साधारणतः अशा पद्धतीचं प्रिंटिंग काम चालायचं, अशा मशिनरी यूज केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो डिअर स्टुडंट, वी हॅव स्टॉप आवर टुडेज हिअर वी हॅव स्टॉप आवर टुडेज लेक्चर. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस history of novel we will continue in a next lecture. So thank you.